ठाकरे बंधू घेणार मुंबादेवीचं दर्शन। मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबादेवी चरणी होणार लीन। 1995 ते 1999 युतीच्या काळात पार्टी फंडासाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेले। जलसिंचन प्रकरणाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट, पुढे कारवाई केली असती तर हाहाकार माजला असता, अजितदादांची माहिती। डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेतील राडा प्रकरण तापलं। भाजप नेत्यावरील हल्ल्याप्रकरणी 5 जणांना अटक। शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटीलही पोलिसांच्या ताब्यात। नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञात इसमांचा हल्ला। तोंडाला रुमाल बांधून 3 इसमांचा तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। पैसे वाटणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी पकडलं। भाजपच्या उमेदवार सीमा शिंदेंनी स्वतः पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। सीमा शिंदे वॉर्ड क्रमांक 14च्या उमेदवार आमदार संजय उपाध्येंनी मुलुंडवरून हप्ते गोळा करणारा माणूस पैसे वाटपासाठी बोलावल्याचा आरोप। पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांचे पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। काही जणांना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं। मनसेच्या योगेश टिलेंनी पोलिसांकडे सादर केले पुरावे। पोलिसांकडून चौकशीचे आदेश। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणारे पिता पुत्र पोलिसांच्या ताब्यात। तिघांविरुद्ध गुन्हा, इतर तरुणांचा शोध सुरू। जाहीर सभेत काही तरुणांचे ड्रग्ज पेडलर सोबतचे व्हिडिओ दाखवल्यानं विचारला होता जाब। कोल्हापूरच्या दत्ताबाळ हायस्कूलमध्ये भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले। नागरिकांची तक्रार। उमेदवाराचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये वाद। माध्यमांचा कॅमेरा हिसकावण्याचाही नातेवाईकांचा प्रयत्न। वसईमध्ये पैसे वाटप करताना रंगेहात पकडलं। बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची वसई फाट्यावर धाड। पोलिसांनी पैसे केले जप्त। 1 जण ताब्यात। पैसे वाटणारे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे, तपास सुरू। नागपुरात प्रभाग 14D मध्ये काँग्रेसनं धोका दिया अशा आशयाचे पोस्टर वाटले। पोस्टर वाटल्याचा सीसीटीव्ही काँग्रेसकडून व्हायरल। पोस्टरच्या आडून भाजपनं पैसे वाटप केल्याचा आरोप। भाजपनं आरोप फेटाळले। अविनाश जाधव यांच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात याचिका। मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाईन शॉप 16 जानेवारीपर्यंत बंद। दारूची सर्व दुकानं, बार आणि परमिट रूम बंद राहणार। मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील 15 उड्डाणपूल बंद। मांजामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याचा धोका असल्याने नागपूर वाहतूक पोलिसांचा निर्णय। संध्याकाळी 6 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार। हार्बर मार्गावर एसी लोकल ट्रेनची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण होणार। 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार असल्याची माहिती। पुण्याच्या शिरूरमधील खंडाळे गावामध्ये 2 बिबट्यांची झुंज। शिवाजी नरवडेंच्या शेतात बिबटे भर दिवसा भिडले। बिबट्यांची झुंज कॅमेऱ्यात चित्रित। भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं मृत्यू किंवा जखमी झाल्यास राज्यांना द्यावी लागणार भरपाई। सुप्रीम कोर्टाचा आदेश। ज्यांना कुत्र्यांना खाऊ घालायचं असेल त्यांनी कुत्र्यांना घरी घेऊन जावं, न्यायालयानं सुनावलं। राज्यामध्ये मकर संक्रांत सणाचा उत्साह। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीला हलव्याचे दागिने परिधान। पुण्यामध्ये माऊलींच्या मंदिराला सजावट। शिर्डीतही संक्रांतीनिमित्त मंदिराला सुंदर सजावट।